नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी इमोशनल आहे, कारण मी माझ्या बाबांच्या आशीर्वादाने करते. हे व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मध्ये उभे असलेले थोडेसे वयस्कर आहेत ना, ते माझे बाबा. माझ्या बाबांना भजनाची खूप आवड आहे. आत्ता ते या व्हिडिओत त्यांच्या आवडीचा अभंग गात आहेत. या व्हिडिओत तुम्हाला पुढे अजून पाहायला मिळेल माझी आई, माझा दादा, माझा एक जवळचा मित्र माझ्या या यूट्यूब चॅनलच्या प्रवासासाठी शुभेच्छा देताना. काळेश्वर चावडा देवी तुझ्या पाठीचे आठ. तू खेडेगावात काळेश्वर विद्यालयामध्ये शिकलीस आणि एवढी मोठी झालीस, त्याचा मला आनंद आहे. शुभा, तू नवीन चॅनल सुरू केलंस त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि आपण 91 साली मुंबईत आलो तेव्हा तू म्हणाले शिकायचं आहे मला. मग मी म्हटलं तू शिक. मग दिनेश पण मला तू घर सांभाळून शिक्षण घेतलं पाहिजे. मग तू घरचं जबाबदारी स्वीकारून सुद्धा तू शिक्षण पुढील घेतलंस. त्यातली काय मला आयडिया नव्हती. मी फॉर्म आणला होता जाऊन, खूप चिखलात, पाऊस होता, कुठे मिळतो ॲडमिशनचा फॉर्म मला माहिती नव्हतं, पण मी आणला. आणि काय माहिती, देव आपल्या पाठीशी राहायला तू शिक्षण घेतलंस. इथून पुढे शिक्षण घेऊन इथून पुढे तू शिक्षिका पण झालीस. तू नवीन चॅनल सुरू केलंस आहे त्याबद्दल माझ्याकडून शुभेच्छा तुला देत आहे, आमच्या कोलते परिवाराकडून. तसंच तू PhD करणार होतीस शुभा. काय पण करून तू PhD करायची आहे. PhD करायची म्हणजे करायचीच. आपल्या कोलते घराण्याचं नाव मोठं करायचं आहे. तू त्या दिवशी मी तुझा मला वाटतं 50व्या वाढदिवसाच्या वेळी इंटरव्ह्यू घेतलेला त्यावेळी. मग त्यावेळेला मी तुला प्रॉमिस केलं होतं ना. जबरदस्त कडक. आता आपला हक्काचा चॅनल चालू झालेला आहे. भूल जाओ ये हो नहीं सकता, और मैं तुम्हें भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. ये होगा भी नहीं. हे पण तुला माझ्या चॅनल मध्ये यायचं या. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.